राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. काय उपास पडिले होते, कन्या होते विदुराच्या, तुका म्हणे कुब्जा दासी, रूपराशी हिन कळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रम, खलानीश वादापनोदाहृदक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता जो अभंग कर्म प्राप्त झालेला आहे, तो जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भगवान परमात्मा आणि गोपाल यांच्यातलं सख्यत्व प्रकट करणारा अभंग आज हा क्रमाने माझ्यापर्यंत पोहोचत झालेला आहे. माझं परम भाग्य, गेल्या 74 दिवसापासून ही प्रवचन रूपी सेवा ऑनलाईन पद्धतीने प्रेवक्त परायण परमपूजनीय परमादरणीय प्रेमानंद शास्त्री आंबेकर यांच्या माध्यमातून गुगल मीट या ऍप्लिकेशन वरती चालू आहे आणि त्याचं आजचं हे 75वं पुष्प माझ्याकडे गुंफण्यासाठी महाराजांनी दिलं. त्याबद्दल महाराजांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की महाराजांनी मला त्या योग्य समजलं आणि मला ही सेवा करण्याची संधी महाराजांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी महाराजांचे शतशः आभार मानतो. या प्रवचन रूपी सेवेसाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचेच नामोल्लेख आता माझ्याच्याने होणं शक्य नाही. ज्यांनी प्रास्ताविक केलं ते हरिभक्तपरायण ईश्वर महाराज थोरात असतील, योगेश महाराज निश्चित असतील आणि बरेच अनेक महाराज मंडळी या प्रवचनासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या माध्यमातून ही आपण प्रवचन रूपी सेवा भगवत चरणी समर्पित करणार आहोत. या सेवेच्या निमित्ताने जो अभंग माझ्यापर्यंत पोहोचत झालेला आहे, तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील क्रमाने आलेला 75 क्रमांकाचा, गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. भगवान परमात्म्याचा छंद जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतो. पहा, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. मनुष्य मात्र मनुष्य म्हटलं की त्या मनुष्याच्या ठिकाणी अनेक छंद जडलेले असतात. प्रत्येक मनुष्यास कोणता ना कोणता छंद असतोच. या छंदामध्ये प्रकार जर करायला गेले तर प्रामुख्याने 2 प्रकार करता येतील. एक संसाराचा छंद आहे आणि एक परमार्थाचा छंद आहे. संसाराचा छंद आम्हाला सगळ्यांना अनेकांना अनेक छंद आहेत. महाराज म्हणत असताना एके ठिकाणी सांगतात, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगी. बहुता छंदाचे बहु असे म्हण, बहुत छंद आहे, अनेक
वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक छंद प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला लिहिण्याचा छंद असतो, पुस्तकं लिहितात सुंदर सुंदर, कोणाला वाचण्याचा छंद असतो, ते पुस्तकाचा संग्रह करतात, चांगल्या चांगल्या प्रकारचं वाचन करतात. प्रत्येकाचे वेगवेगळे छंद आहेत. काहींना संसारामधले छंद जर पाहायला गेलं तर काहींना सिनेमा पाहण्याचा छंद असतो, त्यात काही मराठी असतात, काही हिंदी असतात, अनेक प्रकारचे आहेत. काहींना नाटक पाहण्याचा छंद, आता नाटकं शक्यतो राहिलेच नाहीत म्हणा, काहींना तमाशा पाहण्याचा तर भलताच छंद असतो काही काही लोकांना. आता काळाच्या युगामध्ये सध्या कोरोनाचा काळ चालू आहे, त्यामुळे हे सगळे छंद माणसाचे जे जे छंदी लोक होते या छंदाचे, त्यांचे छंद बऱ्यापैकी कमी झालेत. काही काही माणसांना चांगले कपडे घालण्याचा छंद असतो. काही काहींना वाटतं की माझ्याकडे चांगले कपडे असले पाहिजे, काही काही चांगले कपडे घालण्याचा छंद. काही काहींना खाण्याचा छंद असतो. एखादी वस्तू खायची असेल तर त्यांना माहित असतं की बरोबर या ठिकाणी, आता आपण सर्व महाराज मंडळीच आहोत, प्रवास करत असताना कोणत्या रस्त्याने आपला प्रवास चालू आहे आणि प्रवास चालू आहे, मग या रस्त्यावर आपण प्रवास करतो. आपल्याला प्रवास करण्यासाठी आणखी जवळजवळ 100 ते 150 किलोमीटरचा अंतर आहे आणि मध्ये मग चहा पिण्याची इच्छा होते किंवा नवे नाश्ता करण्याची इच्छा होते. मग जर इथून आपल्याला नगरला जायचं असेल, आळंदीतून नगरला जायचं असेल, तर नगरला जात असताना रस्त्यामध्ये कोणत्या हॉटेलवरती चांगला चहा मिळतो, हा एक छंदच आहे बरं. कोणत्या हॉटेलवर चांगला चहा मिळतो याचा हे माणसाला समजलं पाहिजे, कारण ते छंदच आहे ना. चहा पिण्याचा छंद येतोय, नाश्ता करण्याचा छंद, म्हणजे कुणाला खाण्याचा छंद असतो, कुणाला चांगलं पेय पिण्याचा छंद असतो, काहींना सुगंधी द्रव्याचा छंद असतो. अत्तर वापरण्याची भलती हौस असते माणसाला, आणि मला असं वाटतं माणसाने अत्तर वापरलं पाहिजे, माणसाकडे असलं पाहिजे. कारण की माणसाचा जो देह आहे, या देहामधून अनेक प्रकारचं घामाने ज्यावेळेस माणसाच्या अंगाचा वास येतो ना, तर तो दुर्गंधी दूर होण्यासाठी माणसाकडे अत्तर असलं पाहिजे. नवे अष्टभोगामध्ये अत्तर सुद्धा एक भोग सांगितलेला आहे, आणि तो माणसाचा छंद काही माणसाचा असतो. काहींना गाड्यांचा छंद असतो, गाडी चालवण्याचा किंवा नवीन गाड्या विकत घेण्याचा छंद असतो. काही माणसांना इतका छंद असतो गाड्यांचा. आमचे एक महाराज आहेत, नाव सांगणार नाही मी तसं, त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज माझं वय आता अवघं 30 वर्षाचं आहे आणि मी आतापर्यंत 17 गाड्या बदलल्या. म्हणजे आता काय 30 वर्ष वयाच्या, म्हणजे डेव्हलप होण्यासाठी माणूस पुढे येण्यासाठी त्याला कमीत कमी मला असं वाटतं की 20, 22, 23 वर्ष लागतात. 25 वर्षाचा काळ जातो आणि पुढच्या 5 वर्षात जर 17 गाड्या बदलत असेल तर मला असं वाटतं तो एक छंदच आहे ना, एक प्रकारचा छंदच आहे, माणसाचा छंद आहे. आणि काहींना अनेक छंद असतात. माऊली ज्ञानोबा राय तर ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी लिहितात पहा, या छंदाच्या माध्यमातून. छंद कोणाला कशाचा छंद असतो, माऊलींची एक सुंदर मार्मिक ओवी आहे. माऊली लिहितात की चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे नि छंदे नाचे, माकड गारुडियाचे होय जैसे. माऊलींनी काय सुंदर ओवी लिहिली. माऊली म्हणतात चित्त आराधी स्त्रियेचे, तियेचे नि छंदे नाचे, माकड गारुडियाचे होय जैसे. गारुडियाचं माकड ज्या पद्धतीने त्या गारुड्याच्या सांगण्याप्रमाणे ते माकड नाचत असतं ना, त्याच पद्धतीने काही माणसाला स्त्रिया ह्या त्यांच्या छंदामध्ये नाचवतात. एवढ्या असं मला असं वाटतं हा छंद जो आहे ना, हा छंद काही कामाचा नाही, माणसाचं आयुष्य बर्बाद होण्याचा हा छंद आहे. म्हणून माणसाने याच्याकडे गेलं नाही पाहिजे. म्हणून हा संसारामधला छंद आहे, हे संसारातला छंद आहे. कोणाला काय छंद, कोणाला कशाचा छंद आहे, अनेक प्रकारचे छंद वेगवेगळे माणसाच्या जीवनामध्ये असतात. जोपर्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे, जोपर्यंत माणसाचा संसाराचा छंद सुटत नाही ना, तोपर्यंत परमार्थाचा छंद माणसाला लागत नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे सोडी संसाराचा छंद आणि मग परमानंद पावशी. महाराज म्हणतात जोपर्यंत तुम्ही संसाराचा छंद सोडत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला परमार्थाचा छंद हा लागूच शकत नाही कडे. कारण की संसारामध्ये माणूस एवढा नखशिकांत बुडालेला आहे, संसारामध्ये माणूस एवढा तुडुंब झालेला आहे की त्याला त्या संसाराच्या पुढे बाकीच्या कोणत्याही गोष्टींना तो वाव देत नाही. फक्त संसार आणि संसार एवढंच तो करत असतो. म्हणून हा संसाराचा छंद जोपर्यंत माणसाच्या जीवनातून सुटत नाही ना,
तोपर्यंत त्याला परमानंद भगवंतापर्यंत तो पोहोचू शकत नाही. बाकीचे छंद हे अविनाशी नाशिवंत स्वरूपाचे आहेत आणि भगवान परमात्म्याचा छंद हा अविनाशी स्वरूपाचा हा भगवान परमात्म्याचा छंद आहे. महाराज म्हणतात गोड एक आहे अविट गोविंद आणिक ते छंद नाशिवंत. गोड एक आहे अविट तो छंद. महाराज म्हणतात गोड एक आहे अविट गोविंद, गोड एक आहे अविट गोविंद आणिक ते छंद नाशिवंत. फक्त आणि फक्त गोविंदाचा जो छंद आहे ना तो अविट स्वरूपाचा आहे, तो गोड स्वरूपाचा आहे. आणि अनेक ते छंद नाशिवंत, बाकीचे जे छंद आहेत ना ते नाशवान स्वरूपाचे आहेत. माणसाने अविनाशी परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी माणसाच्या जीवनाला तो छंद लागला पाहिजे. महाराज म्हणतात गोविंद गोविंद मना लागली हा छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. हा संसार परमार्थाचा हा संतांचा छंद. मी आतापर्यंत जे सांगितले ते माणसाचे संसारिक माणसाचे छंद सांगत होतो, परंतु भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी सर्व साधू संतांनी त्यांच्या अंतकरणाला जो छंद लावून घेतला होता ना तो जर कशाचा छंद असेल तर महाराज सांगतात की या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की गोविंद गोविंद मना लागली हा छंद. आमच्या मनाला जो छंद लागलेला आहे ना तो फक्त गोविंदाच्या नामाचाच आहे. गोड एक आहे अविट गोविंद आणिक ते छंद नाशिवंत. बाकीचे छंद नाशिवंत आहेत. आमच्याकडे असणारा जो भगवान परमात्मा आहे ना त्याचाच जो छंद आहे तो आमच्या चित्ताला लागलेला आहे. महाराज म्हणतात की आम्ही दुसऱ्या कोणत्या छंदाच्या भानगडीत पडत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने, करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा, पावोता आत्मस्थिती कोणी म्हणोत उत्तम मुक्ती, पावोता आत्मस्थिती कोणी म्हणोत उत्तम मुक्ती, तुका म्हणे छंद आम्हा हरिदासा निंद्य. महाराज म्हणतात की आमचा जो छंद आहे ना तो हरिदासांसाठी निंद्य स्वरूपाचा आहे. कारण की प्रत्येकाचा महाराजांनी सांगितलं कोणी तपाची साधनं करतात, कोणी काय करतात, परंतु आम्ही या वाटेला जातच नाहीत. आम्ही नवजोत या वाटा नाचू पंढरी चोहटा, आम्ही फक्त आणि फक्त पंढरीच्या वाटेलाच लागलेलो आहोत. पंढरीच्या चोहटा जो आहे ना त्या पंढरीच्या चोहट्याला भगवंताच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नाचणार आहोत. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे छंद आणि आम्हा हरिदासा निंद्य, आमच्या हरिदासांसाठी तो जो छंद आहे तो निंद्य स्वरूपाचा आहे. मग वैष्णवांना एकच छंद असतो. वैष्णवांचा एकच छंद तो म्हणजे जर कोणता असेल, भगवत भक्तांचा एकच छंद तो जर कोणता असेल ना तर महाराज सांगतात सहजतया छंद वाचे गोविंद गोविंद. आमचा एकच छंद आहे, सहज आहे, सहज स्वरूपाचा आहे. कोणता? वाणीने त्या भगवंताचं नामस्मरण करणं हा आमच्या जीवनातला सहज अशा स्वरूपाचा छंद आहे. किंवा महाराज म्हणतात हाच आम्हाला लागलेला छंद आहे. बरवा हाची छंद वाचे गोविंद गोविंद. किंवा महाराज म्हणतात तोच भाग्यवान आहे ज्यास नामाचा छंद आहे. भाग्यवान कोणाला म्हणतात? ज्याला नामाचा छंद लागलेला आहे. महाराजांचं प्रमाण आहे भाग्यवंता छंद म्हणे कोड कानी ऐकती. भाग्यवंताच्या मनातला जो छंद असेल ना तर तो फक्त आणि फक्त कोणता असेल तर तो महाराज म्हणतात की भगवंताच्या नामाचा नामस्मरण सतत करत राहणे हा त्यांच्या जीवनातला खऱ्या अर्थाने छंद आहे. हा साधू संतांच्या जीवनातला छंद आहे. तुकोबारायांचं चरित्र आपल्याला सर्वांना माहीतच आहे, ज्ञातच आहे की महाराजांना भगवंताच्या नामस्मरणाचा किती छंद होता. महाराज म्हणतात भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आम्ही रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. किंवा महाराज म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. एवढा त्या भगवंताच्या नामस्मरणाचा त्यांना छंद लागला होता. महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. वा, सुंदर सुंदर प्रमाण दिलं. महाराज म्हणतात माझी वाचा अनावर झालेली. महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. महाराजांना भेटण्यासाठी एक ब्राह्मण त्यांच्या घरी आला. बरं, सकाळच्या वेळेला तो घरी आला आणि सकाळच्या वेळेला घरी आल्याच्या नंतर महाराज त्यावेळेस बहिर्दिशेला गेले होते. त्यांनी घरी विचारलं की महाराज तुकोबाराय कुठे आहेत? त्यावेळेस जिजाऊ आई साहेबांनी सांगितलं महाराज बहिर्दिशेला गेलेत. अहो, कोणत्या दिशेला गेले? ज्यावेळेस सांगितलं या बाजूच्या दिशेला गेलेत, त्याला महाराजांना भेटण्याची एवढी उत्सुकता होती की तो महाराज ज्या ठिकाणी बहिर्दिशेला गेले होते ना
तिकडे गेला आणि पाहिलं महाराज बहिर दिशा चालूच होती, परंतु महाराजांच्या मुखातून विठ्ठल 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 भगवंताचं नामस्मरण सतत चालू होतं, भगवंताचं नामस्मरण चालू होतं. त्यावेळेस त्याने सांगितलं, अहो महाराज तुम्हाला काही कळतं का नाही, शास्त्रश्रवण तुम्ही केलं का नाही, आशौच्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात, आशौच्या अशा ठिकाणी तुम्ही आहात आणि आशौच विधी करत असताना, तुम्ही शौच विधी करत असताना त्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण करताय. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं मी करत नाही तर माझी वाणी, महाराजांनी आता प्रमाण सांगितलं, माझी मज झाली अनावर वाचा आणि त्या छंद या नामाचा घेतला असे. भगवंताच्या नामाचा छंद माझ्या जीवनामध्ये लागल्यामुळे माझी वाचा ही अनावर झालेली आहे आणि मी काय कुठे म्हणतोय कुठं बसतोय हे काहीच कळत नाही आणि मी त्या भगवंताचं सतत 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 असं नामस्मरण करत राहतो. म्हणून साधू संतांच्या अंतकरणाला जर छंद कोणता असेल ना तर तो फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचा छंद आहे. महाराज म्हणतात बाकी काहीच नको. महाराज म्हणतात पृथ्वी तळ राज्यमद मी नेगे नेने हेही पद रामकृष्ण वाचे गोविंद हाची छंद तुझ्या पंथे. महाराजांचं प्रमाण काय आहे, पृथ्वी तळ राज्यमद मी नेगे नेने हेही पद. पृथ्वी तळ नको, राज्यपद नको, राज्यपद नको, मी हे काहीच जाणत नाही. रामकृष्ण वाचे गोविंद हाची छंद तुझ्या पंथी. देवा भगवंताचं नामस्मरण करत असताना हाच छंद माझ्या मनाला लागलेला आहे. या छंदाचा फायदा असा होतो, महाराज म्हणतात की त्या गोविंदाचा छंद जर तुम्ही तुमच्या जीवनाला लावून घेतला ना, मी सुरुवातीला प्रमाण सांगितलं होतं, गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंदाच्या नावाचा छंद जर तुम्हाला लागला, तुमच्या अंतकरणाला जर गोविंदाच्या नावाचा छंद लागला ना तर काय होतं, महाराज म्हणतात मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवात. तुमची जी तुम्ही जे आहात ना, तुम्ही आणि भगवान परमात्मा हे दोन नसून एकच होतात. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवात. तुमच्यामध्ये आणि देवामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद राहत नाही. तुम्ही आणि भगवान परमात्मा हे एकच होतात आणि हाच छंद खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय तोच हा मी सुरुवातीला सांगितला तो संसाराचा छंद आहे. नंतर साधू संतांच्या जीवनातला छंद आहे भगवंताचं नामस्मरण करणं. भगवंताचं नामस्मरण करता 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 त्यांची काया अशी होते की महाराज म्हणतात मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. हा भेद देवातला आणि भक्तातला जो भेद आहे ना तो भेद संपून जातो. तुझ मज नाही भेद सहज केला विनोद. भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही आणि मग हा भेद निघून गेला. हा साधू संतांच्या जीवनातला छंद आणि मग देवाच्या जीवनातला छंद जर कोणता असेल ना तर जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. महाराजांनी प्रश्नार्थक पद्धतीने विचारलंय की देवाला त्यांचा छंद लागावा अशी त्यांच्या जीवनातली नेमकी कोणती भक्ती आहे की ज्या भक्तीच्या जोरावर देवाला त्यांचा एवढा छंद लागलेला आहे. महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवाला त्या भक्ताचा असा काय छंद, भगवंताला त्या भक्ताचा छंद लागला की त्यांची अशी कोणती भक्ती भगवंताने पाहिली की त्या योगे भगवान परमात्म्याला त्यांचा छंद लागला. तर महाराज म्हणतात की भगवान परमात्मा भक्तांनी जी केलेली भक्ती आहे, भगवंताच्या नामस्मरणाची जी भक्ती आहे ना ती भक्ती भगवंताचं नामस्मरण करत करत त्यांच्या वाणीला तो छंद लागत लागत त्यांची जी काया एकरूप झालेली आहे. महाराज म्हणतात की कोणती काया एकरूप झाली, मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया. त्यांची काया भगवंताची आणि त्यांची काय एकरूप झाली आणि ती एकरूप झाल्याच्या नंतर मग त्यांच्या जीवनातली ती जी नामस्मरण रूपी भक्ती आहे ना ती भक्ती भगवान परमात्म्याला आवडते आणि मग भगवान परमात्मा म्हणतात एवढा भगवंताला त्या भक्ताचा एवढा छंद लागतो, एवढा छंद लागतो. किती छंद लागतो, महाराज म्हणतात की मग तो पाहत नाही की हा भक्त कोणत्या जातीचा आहे, हा भक्त कोणत्या कुळातला आहे, हा भक्त कोणत्या ठिकाणाचा आहे, याचा कोणत्याही प्रकारचा देव भगवान परमात्मा विचार करत नाही. म्हणून महाराज म्हणतात की महाराजांनी सांगितलं गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली. सांगा बरं, गवळ्याची ही ताक पिणारी पोरं कोणती चांगली होती की त्यांचा छंद देवाला लागला होता. गवळ्यांची ताक पिणारीच पोरं होती ना सगळी. जोपर्यंत भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होत नव्हते
तोपर्यंत गोकुळामधलं सगळं दही, दूध, तूप, लोणी हे मथुरेच्या बाजारामध्ये विकल्या जायचं आणि गोपाळांना, त्या गवळ्यांना फक्त खाण्यासाठी जर काय मिळत असेल ना, तर ते फक्त ताकद भेटायचं ना, दुसरं काय भेटणार आहे. सगळे दही, दूध, तूप, लोणी मथुरेच्या बाजाराला घेऊन जायच्या. परंतु ज्या वेळेस भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, गोकुळामध्ये आले, गोकुळामध्ये आल्याच्या नंतर हळूहळू भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले आणि लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आपल्या सर्व सवंगड्यांना एकत्रित केलं. सर्व सवंगड्यांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून भगवंताने त्यांना सांगितलं, म्हणले गड्याहो, अरे तुमच्या तब्येती अशा का आहेत, तुमच्या तब्येती अशा काय आहेत. त्यावेळेस भगवंताला त्या सगळ्या गोपाळांनी सांगितलं, म्हणले देवा काय करावं रे, आम्हाला दही, दूध, तूप, लोणी खायला काहीच भेटत नाही. आम्ही जोपर्यंत झोपेत असतो तोपर्यंत डेअरीची गाडी निघून पण जाती म्हणले. तोपर्यंत सगळं दही, दूध, तूप, लोणी मथुरेच्याच बाजाराला निघून जातं. आम्ही उठल्याच्या नंतर आम्हाला खायला आणि प्यायला भेटतं ते म्हणजे फक्त ताक, आणि ताक पिऊन कुठं पैलवान होत असतात का म्हणले देवा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, म्हणले उद्यापासून तुम्हाला दही, दूध, तूप, लोणी सर्व खायला मी देणार. भगवंताने चौर्य कर्म, चोरीच्या लीला ज्यावेळेस गोकुळामध्ये सुरू केल्या, एक एक गाढवाने यशोदा मैयाकडे आले आणि यशोदा मैयाकडे आल्याच्या नंतर यशोदा मैयाने देवाला सांगितलं, अरे कृष्णा का चोरी करतो, आपल्या घरात काय कमी आहे का, काय उणे देव, काय उणे तू करीत असे चोरी, आपल्या घरात कमी काय तू चोऱ्या करतोस. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मी चोरी करत नाही, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या गवळणीच मला घरी बोलवतात. परंतु झालं काय, एक दिवशीचा प्रसंग असा होता की भगवान परमात्मा आपल्या घरी होते आणि घरी असल्याच्या नंतर एका गोपाळाला त्याच्या आईने ताक पिण्यासाठी दिलं. आता ताक पिण्यासाठी दिल्याच्या नंतर त्याने ते ताक घेतलं, तो ताकाचा ग्लास त्याने हातामध्ये घेतला, ते ताक तो प्यायला लागला. ताक पित असताना त्या ताकाचा स्वाद, गोडी त्या गोपाळाला एवढी आवडली आणि एवढी आवडल्याच्या नंतर त्या गोपाळाने विचार केला. गोपाळ म्हटला की हे ताक जे आहे ना, हे ताक आपल्या कृष्णाला तर दिलंच पाहिजे काय, कारण आपला मित्र आहे कृष्ण आणि हे ताक कृष्णाला तर भेटलंच पाहिजे, कृष्णाला भेटलं पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर त्याने विचार केला की हे ताक कृष्णाला भेटलं पाहिजे, पण जर आईला सांगावं की आई हे ताक घेऊन मला कृष्णाकडे जायचंय, तर आई मला ताक त्याच्याकडे घेऊन जाऊ देणार नाही, कृष्णाकडे आई ताक घेऊन जाऊ देणार नाही. मग काय करायचं, न्यायचं कसं, हा ग्लास आहे, हा ग्लास सुद्धा मी घराच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, मग आईकडे ताक मागायचं कसं. मग त्याने विचार केला, त्याने काय केलं, ताक ग्लासात होतं, ते ताक तो पित होता. पित असताना त्याने पाहिलं की आता ग्लासामध्ये शेवटचाच एक घोट शिल्लक राहिलेला आहे. मग त्याने काय केलं माहितीये का, तो शेवटचा घोट आपल्या तोंडामध्ये घेतला आणि शेवटचा घोट तोंडामध्ये घेऊन त्याने तो ग्लास तिथंच टाकला आणि पळत सुटला कृष्णाकडे आला. कृष्णाकडे आल्याच्या नंतर आता तोंडामध्ये त्याच्या गुळणा होता, तोंडात गुळणा होता, ताकाचा गुळणा होता, त्याचं तोंड असं फुगलं होतं, त्याला बोलता तर येत नव्हतं. भगवान परमात्मा असे समोर उभे होते. त्याने पाहिलं कृष्णाला आवाज देतोय, आवाज कसा दे, तोंडात तर ताक होतं ना, आवाज तर देताच येत नाही ना त्याला. त्याने पाहिलं कृष्णाला खुणेने करतोय. भगवंताने पाहिलं, त्याच्या अंतकरणातला भाव भगवंताने जाणला, याच्या तोंडात आहे काहीतरी, याला मला द्यायचंय, परंतु आता द्यायचं कसं. भगवान परमात्म्याने त्याची थोडी गंमत करायचं ठरवलं. भगवान परमात्मा म्हणले, अरे झालं काय असं, काय खुणवतो काय, म्हणले इकडे ये ना जवळ, जरा माझ्या जवळ ये. म्हणल्याच्या नंतर तो जवळ आला, विचारलं काय करायचंय. त्याने खुणेने सांगितलं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो, अरे काय नेमकं करायचं काय तुला. त्यावेळेस त्याने सांगितलं, त्या सांगताच येत नव्हतं ना, बोलताच येत नव्हतं. शेवटी त्याने काय केलं, कृष्णाच्या अशा पायाला पाय मारला, कृष्णाला खाली पाडलं आणि भगवंताला खाली पाडून भगवंताचं तोंड उघडलं आणि तोंडातली जी ताकाची गुळणी होती ना, 120च्या स्पीडने कृष्णाच्या तोंडामध्ये सोडली. आता कृष्णाच्या तोंडात 120च्या स्पीडने सोडल्यावर भगवंताने ते ताक पिले आणि भगवंत ताक पिले, म्हणले धन्य ते भगवंत परमात्मा ताक पिले. आणि भगवान परमात्मा ताक पिल्याच्या नंतर भगवंताने त्याला पाहिलं आणि भगवान परमात्मा म्हणले, अरे काय सुंदर ताक होतं रे, काय सुंदर ताक होतं. तो म्हणला, तेच सांगत होतं, पण तुला कुठं कळत होतं, म्हणले तुला कुठं कळत होतं. धन्य ते बाळ गोपाळ ज्यांनी खेळविला. गोपाळांनी भगवान परमात्म्याला खेळवलं. ते ताक मला सांगा बरं,
आता तो जो गोपाळ होता त्या गोपाळाने भगवान परमात्म्याच्या तोंडामध्ये ते ताक सोडलं. तो गोपाळ कोणत्या कंपनीचं कोलगेट वापरत असेल? त्यावेळेस कोणतं होतं? कोलगेट होतं का क्लोजअप होतं, मिसवाक होतं, काय होतं? पतंजलीचं दंतकांती होतं? कोणतं होतं? कोणतं कोलगेट होतं महाराज? त्या पेंद्या त्याने जे गोपाळ आणि ताक भगवंताच्या मुखामध्ये टाकलं ना, त्याच्याकडे कोणतं कशाचं काहीच नव्हतं महाराज. परंतु त्याच्या अंतकरणातला जो भाव होता, त्याच्या अंतकरणातलं जे प्रेम होतं ना, ते प्रेम निष्काम स्वरूपाचं होतं. आणि म्हणूनच थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ ते आला. भगवान परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. त्या भगवंताला तुम्ही फक्त आणि फक्त प्रेम द्या. महाराज म्हणतात ते प्रेम जर तुम्ही देवाला दिलं ना, तर तो देव तुमच्यासाठी काहीही करू शकतो. महाराज म्हणतात साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भगवंत परमात्मा आपल्या भक्ताचं काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. फक्त तुमच्या अंतकरणातला भाव जो आहे ना, तो भाव अत्यंत शुद्ध असला पाहिजे. तुमच्या अंतकरणातलं त्या भगवंताविषयीचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम सुद्धा अत्यंत निर्विकार स्वरूपाचं असलं पाहिजे. त्याच वेळेस तो भगवान परमात्मा सुद्धा तुमच्याशी एकरूप होतो. मग महाराज म्हणतात गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. गवळ्यांची ताक पिणारी पोरं होती, काय चांगले होते का ते? परंतु महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सेवा नव्हती, परंतु त्यांची भक्ती जी होती ना भगवंताविषयी, की अंतकरणातून अत्यंत निर्मळ स्वरूपाची होती. भगवंताविषयी असणारं त्यांचं जे प्रेम होतं ना, ते अत्यंत कोणत्याही प्रकारच्या काय म्हणतात त्याला निर्विकार स्वरूपाचं प्रेम जे होतं ना, ते निर्विकार स्वरूपाचं प्रेम भगवंताविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये होतं. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्यासाठी त्या गोवळ्यांचं ताक पिण्यासाठी भगवंताने त्या गोपाळाच्या तोंडातली गुळणी ताकाची आपल्या मुखामध्ये घेतली. एवढं प्रेम होतं देवाचं भक्तावरती आणि भक्ताचं देवावरती. महाराज म्हणतात भगवान परमात्मा काहीही पाहत नाही. भगवान परमात्मा काहीही पाहत नाही, फक्त त्याच्या अंतकरणातला भाव आणि त्याच्या अंतकरणातलं प्रेम एवढंच पाहतो. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा आहे याचाही विचार करत नाही. एक सुंदर सुभाषित आहे, त्याच्यामध्ये भगवंताने वर्णन केलेले, सुभाषितकारांनी वर्णन केलेले, व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किं तत् सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणेर भक्तिप्रियो माधव. सुभाषितकार म्हणतात व्याधाचं असं कोणतं चांगलं आचरण होतं, व्याधाचं कोणतं आचरण होतं. ध्रुवाचं वय ते काय होतं? ध्रुवा तपश्चर्या करण्याचं ध्रुवाचं वय होतं. ध्रुवाचं कोणत्याही प्रकारचं वय नव्हतं. ध्रुवाच्या आईने सांगितलं, त्या सुनीतीने सांगितलं, अरे जर तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात तू माझ्या उदरामध्ये जन्म घ्यायला पाहिजे होतास. अरे तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसता येणार नाही, तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं असेल ना तर ते बसता येणार नाही, तुला माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. तो आपल्या आईकडे आला आणि आईला म्हटलं, आई अरे मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसता येत नाही. त्यावेळेस त्या सुरुचीने सांगितलं, म्हणले पित्याच्या मांडीवर बसायचं असेल तर जा देवाकडे जागा माग. त्यावेळेस तो देवाकडे देवाची प्रार्थना करण्यासाठी वनामध्ये निघाला. ध्रुवाचं काय वय होतं का महाराज भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी? तो ध्रुव तपश्चर्या करण्यासाठी ज्यावेळेस वनामध्ये निघाला आणि वनामध्ये आल्याच्या नंतर नारदजींची त्यांना भेट झाली. नारदाने विचारलं कशासाठी वनामध्ये आला? कशासाठी वनात आल्याच्या नंतर नारदांना त्यांनी सांगितलं, म्हणले मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी मी वनामध्ये आलोय. भगवंताच्या प्राप्तीसाठी वनात आलोय म्हटल्याच्या नंतर त्या नारदांनी सांगितलं, म्हणले की भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी वनामध्ये येण्याची तुझं वय नाही म्हटले. त्यावेळेस त्याने सांगितलं, नाही मला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मी आलेलो आहे. त्यावेळेस नारदांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राची दीक्षा दिली. त्याने भगवंताची तपश्चर्या केली, भगवंताला सांगितलं मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसायचे. परंतु भगवंताने ध्रुवाला डायरेक्ट आढळपत देऊन टाकलं. मग ध्रुवाचं कोणतं वय होतं महाराज? तपश्चर्या करण्याचं वय होतं. व्याधाचं कोण? ध्रुवाचं काय वय होतं? गजेंद्राजवळ अशी कोणती विद्या होती हो? गजेंद्राजवळ कोणती विद्या होती की त्या विद्येने भगवान परमात्मा त्याच्याजवळ आला?
तर गजेंद्राजवळ सुद्धा विद्या नव्हती. गजेंद्राने फक्त त्या सरोवरातील एक कमळ उचललं आणि ते कमळ तो म्हटला की जो या जगाचा मालक असेल त्याच्यापर्यंत जर हे कमळ पोहोचलं ना तर त्यांनी माझी सुटका करण्यासाठी यावं. भगवान परमात्मा त्या गजेंद्राच्या कमळाबरोबर गजेंद्राची सुटका करण्यासाठी आला. मग गजेंद्राजवळ कोणती विद्या होती? पुढचं उदाहरण आलेलंच आहे. विदुराची कशी कुठली उत्तम जात होती? उग्रसेनाचा असा कुठला पुरुषार्थ होता? कुब्जेचं असं कोणतं रूप होतं? किंवा सुदाम्याजवळ असं कुठलं धन होतं? सुदाम्याकडे कोणतं धन होतं? सुदामा तर दरिद्री होता महाराज. सुदाम्याकडे कोणत्याही प्रकारचं धन नव्हतं. तरी सुद्धा भगवान परमात्मा त्या सुदाम्याला भेटतात. नवे नवे सुदाम्याची फक्त अंतकरणातली भाव पाहतात. महाराज सुभाषितकार म्हणतात, भक्तिप्रिय असणारा जो माधव आहे ना तो फक्त भक्तीनेच संतुष्ट होतो, इतर गुणाने नाही. भगवान परमात्मा गुणाचा, जातीचा, वयाचा, कुळाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता फक्त त्या भक्ताने केलेली जी भक्ती आहे ना त्या भक्तीचाच विचार करत असतो. म्हणून आपण सुद्धा त्या भगवंताची भक्ती करत असताना उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हाद असे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराची मागे शेले विनी. सजन कसया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी. नाम याची जनी सवेवेची शेनी, धर्मा घरी पाणी वाहे जाडी. भगवान परमात्म्याने कोणत्याही प्रकारचा उंच नीचपणा पाहिला नाही. फक्त आणि फक्त तो भक्ताच्या अंतकरणातली भक्ती पाहतो. म्हणून मला असं वाटतं या भक्ती आपली अंतकरणापासून असली पाहिजे आणि निरपेक्ष स्वरूपाची असली पाहिजे. भक्ती म्हणजे काय? बराच वेळ झालं भक्ती केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, पण भक्ती म्हणजे काय? भक्तीची काहीतरी व्याख्या असेलच ना. महर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगत असताना अत्यंत सुंदर वर्णन करतात. नारद महर्षी म्हणतात, सात्वास्मिन परमप्रेम रूपा अमृत रूपा. भगवान परमात्म्याची भक्ती जी आहे ना, भगवंताविषयी असणारं परम प्रेम असणारी अशी जी भक्ती, त्याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. भगवंताच्या आपल्याविषयी भगवंताविषयी अंतकरणामध्ये असणारं प्रेम याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. भक्तीच्या तशा अनेक व्याख्या सांगत असताना नारद महर्षींनीच प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या सांगितलेली नारद भक्तिसूत्रामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये वर्णन करत असताना भक्तीच्या अनेक व्याख्या सांगतात. महाराजांची एक व्याख्या जर पाहायला गेलं तर भक्ती म्हणजे काय? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मत्व. भक्ती म्हणजे नमन आहे, नमस्कार करणं, याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. किंवा दुसरी भक्तीची व्याख्या पाहत असताना अशी, भक्तीची ते जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे. आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करणं, याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. पहा बर का, भक्तीची ते जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे. आपलं सर्वस्व भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं, याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. एक वाक्य अत्यंत सुंदर आहे गड्या, जाता जाता सांगून जाईल. तुमचं माऊलींनी सांगितले, तद्विस्मरणे परमव्याकुलता. मी पुढे सांगेल ती भक्तीची व्याख्या, परंतु या संबंधामध्ये मी एक वाक्य सांगतो की आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करणं, याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. सांगू का? ऐका. माणसाच्या जीवनातलं समर्पण जर चुकलं ना, वाक्य लक्ष देऊन ऐका, माणसाच्या जीवनातलं समर्पण जर चुकलं तर त्याच्या जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत. म्हणून आपण आपलं जीवन कोणाच्या चरणी समर्पित करतोय ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून आपण आपलं जीवन चांगल्या माणसाच्या चरणी समर्पित करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भक्तीची ही एक व्याख्या सांगितलेली आहे. किंवा माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची एक व्याख्या सांगत असताना खूप सुंदर करतात. माऊली म्हणतात, मेघातून सुटलेली जी धार आहे ना, मेघातून सुटलेला जो थेंब आहे, तो थेंब जमिनीवर येत असताना किती ठिकाणी थांबतो, किती ठिकाणी कशाला? महाराज म्हणतात का पर्जन्याची सुटिका जैसी, पूर्ण ओवी आठवे ना मला आता ती, पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचोनी अनारिसे. म्हणजे मेघातून निघालेली धार जी आहे ती जोपर्यंत खाली जमिनीवर येत नाही तोपर्यंत जसं ती थांबणं जाणत नाही,
तसं आपल्या अंतःकरणातून निघालेली भक्तिरूपी प्रेमधारा जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत न थांबणं याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. आणि अशी भक्ती माणसाच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. ही भक्ती माणसाच्या जीवनामध्ये केली पाहिजे. जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटी जे भूत, बरोबर आहे, जे जे भेटतं त्याच्या ठिकाणी आपण हा भगवान परमात्माचा आहे हा भक्तियोग खऱ्या अर्थाने आपण जाणला पाहिजे. अत्यंत सुंदर माऊलींनी या ठिकाणी मला ओळीची आठवण करून दिली. माऊलींचे सुद्धा आभार मानतो मी. आणि माऊलींनी याच्या अगोदर सांगितलं होतं ते नारद महर्षींची व्याख्या सांगितलेली, तद विस्मरणे परम व्याकुलता. पूर्ण सूत्र अशा पद्धतीचे भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना कशा पद्धतीने केली पाहिजे तर आपण त्या भगवंताच्या चरणी आपलं काया वाचा मनाने त्या भगवंताच्या विस्मरणामध्ये एक क्षण जरी माणसाच्या जीवनामध्ये भगवंताच्या विस्मरणातला एक क्षण एका युगासारखा वाटणं याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. एक क्षण एका युगासारखा वाटणं त्याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. भगवंताच्या विरहातला एक क्षण युगासारखा वाटला पाहिजे. आपल्याला भगवंताच्या विरहातला एक क्षण ज्यावेळेस एका युगासारखा वाटेल ना त्यावेळेस नक्कीच खऱ्या अर्थाने ती भगवान परमात्म्याची भक्ती होईल गड्या. आणि जर अशी भक्ती कोणी केली असेल तर अशी भक्ती फक्त आणि फक्त गोकुळातील गोपिकेंनीच केली. नारद महर्षी सांगतात यथा व्रज गोपिका नाम. गोपिकेंनी त्या भगवंताची भक्ती कशी केली गड्या. गोपिकेंचं उदाहरण देत असताना अत्यंत सुंदर आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये जाण्यासाठी निघाले, अक्रूराचा रथ त्या ठिकाणी आला होता आणि अक्रूराचा रथ आल्याच्या नंतर सर्व गोपिका भगवंताला विनवणी करत होत्या, देवा जाऊ नका. गोपिका भगवंताची प्रार्थना करत होत्या, कोण आलंय नेण्यासाठी असं म्हटल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यापुढे एकच एक व्यक्ती आली, ती म्हणजे तो अक्रूर. आणि त्या अक्रूराकडे सर्व गोपिका पाहत होत्या आणि अक्रूराला त्या सर्व गोपिका विनंती करत होत्या, अक्रूरा अरे नको नेऊ भगवंताला, अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान, भगवंताला घेऊन जाऊ नको. परंतु भगवान परमात्मा होते गोपिकेंच्या प्रेमाला त्या ठिकाणी ते बळी पडले नाही. आणि भगवान परमात्मा गोकुळ सोडून ज्यावेळेस मथुरेमध्ये आले त्यावेळेस त्या गोपिकेंची काय अवस्था झाली नाथ बाबा त्याचं वर्णन करतात. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाळी कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली हो धरणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. त्या गोपिकेंची काय भक्ती होती. त्या गोपिका ज्यावेळेस भगवान परमात्मा रथामध्ये बसून मथुरेकडे निघाले त्यावेळेस त्या गोपिका भगवंतासाठी एवढ्या रडल्या. किती रडल्या. गोपिकेंच्या डोळ्यातील आसवाने ती जी जमीन होती ना ती जमीन ओलीचिंब झाली. एवढ्या गोपिका त्या रडल्या. गोपिकेंची भक्ती एवढी होती. महाराजांनी सुंदर दुहा सांगितलाय, कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना तीर, कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना तीर, एक गोपी में बगे कोट कबीर. वाह. एका गोपीच्या भक्तीमध्ये कबीर महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही भक्ती खूप सुंदर करताय. त्यावेळेस कबीर महाराजांच्या मुखातले उद्गार आहेत. महाराज म्हणतात, अहो कबीर काय करता. या एका कबीरामध्ये एका गोपीमध्ये माझ्यासारख्या हजारो कबीर वाहत जातील. एवढी सुंदर जर भक्ती कोणी केली असेल ना तर ती माझ्या गोपिकेंनी केलेली आहे. एवढी गोपिकेंची भक्ती होती महाराज. मी सांगेल गोपिकेंची भक्ती. भगवान परमात्मा ज्यावेळेस गोकुळामधून मथुरेमध्ये गेले आणि मथुरेत गेल्याच्या नंतर तिकडे सर्व कार्यभाग ज्यावेळेस उरकला, भगवान परमात्मा द्वारकेमध्ये राज्य करू लागले. आणि एक दिवस जेवायला बसला असताना, जेवण करत असताना भगवंताने अगोदरच देवकी मातेला सांगितलं होतं की माझ्या ताटामध्ये माखन मिश्री कधीच वाढायची नाही. ती एक दिवस
देवकी मातेने भगवंताच्या ताटामध्ये माखन मिश्री वाढली. भगवान परमात्मा आले जेवायला ताटावर बसणार तेवढ्यात भगवंताचं लक्ष त्या माखन मिश्रीकडे गेलं आणि भगवंताने पाहिलं आणि भगवान परमात्म्याने ताटच बाजूला सरकवलं. भगवान परमात्मा एका कोपऱ्यामध्ये गेले आणि रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर देवकी मातेला सुद्धा समजेना का रडतोय हा कृष्ण, का भगवान परमात्मा रडतायत. तेवढ्यात होण्यात आलं. उद्धवजी आले आणि उद्धवाला देवकी माता म्हणतात, बघ रे जेवत्या ताटावरून उठलाय आणि रडायला लागलाय, काय झालंय तरी. भगवंताकडे गेले आणि भगवंताला विचारलं, दाता असं जेवत्या ताटावरून उठायचं नसतं आणि तुम्ही जेवत्या ताटावरून उठलाय, काय झालं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, म्हणले कृष्णा उद्धवा, मी देवकी मातेला सांगितलेलं आहे की माझ्या ताटामध्ये माखन मिश्री कधीही वाढायची नाही. माखन मिश्री पाहिल्याच्या नंतर मला माझ्या गोकुळातील गोपिकेंची आणि गोपाळांची आठवण येते आणि आज देवकी मातेने माझ्या ताटामध्ये माखन मिश्री वाढली आणि मला माझ्या गोपिकेंची आठवण झाली. उद्धवा एक काम कर रे, काय देवा, जा आणि माझ्या गोकुळातील गोपिकेंची जरा समजूत घालून ये, माझ्या गोपिकेंची विचारपूस करून ये, कशा आहेत त्या कशा नाही, जरा विचारणा करून ये. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो उद्धव होता. उद्धवाला जरा रागच आला देवाचा. उद्धव म्हटला, अहो मी एवढा मोठा आणि मला काय काम सांगितलं तर त्या गोपिकेंची विचारपूस करायला, मी एवढा मोठा माणूस आणि मला गोपिकेंची विचारपूस करायला सांगितलं. परंतु आता देवाची आज्ञा होती म्हणून देवाने उद्धवाने काय केलं, रथ घेतला आणि वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जाण्यासाठी निघाला. त्यावेळेस उद्धव जो आहे तो उद्धव गोपिकेंना भेटण्यासाठी ज्यावेळेस गोकुळामध्ये निघाला आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर एका गोपिका तर भगवंताची सतत वाटच पाहत होत्या. एका गोपिकेने पाहिलं रथ येतोय. त्या गोपिकेने राधेला सांगितलं, राधे बघ म्हणले, आलाय तो म्हटल्याच्या नंतर राधेने पाहिलं आणि राधेने नुसती मान वरती केली आणि पाहिलं तर भगवान परमात्मा त्याला राधेने परत मान खाली घातली आणि सांगितलं, म्हणले तो नाही, दुसराच कोणीतरी. त्यावेळेस त्या गोपिकेने सांगितलं, अगं त्याच्यासारखाच दिसतोय, तसाच आहे, तोच असला पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर त्या राधेने सांगितलं, तो नाही म्हटले, जर तो असताना तर मान खाली घालून आला असता, हा मान वर करून आलाय, त्या अर्थी हा कोणीतरी अभिमानी आहे आणि अभिमान नष्ट करण्यासाठी याला भगवंताने पाठवलं असलं पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी उद्धवजी जवळ आले आणि उद्धवजी जवळ आल्याच्या नंतर पाहिलं, उद्धवाने त्या गोपिकेंना समजून सांगण्याची खूप प्रकारे भगवंताला समजवण्याचा प्रयत्न केला आणि समजवण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर गोपिका ज्यावेळेस कोणत्याही प्रकाराने समजल्या नाही, उलटी उद्धवच त्या गोपिकेंच्या भक्तीमध्ये एवढे रममाण झाले ते उद्धवजी म्हणतात, देवा माझं पूर्वजन्मातलं काहीतरी पाप की मी तुझ्या कुळामध्ये जन्माला आलो, मी जर पुण्यवान असतो ना देवा तर मी या वृंदावनातला दगड, या गोकुळातली माती झालो असतो की या गोपिकांच्या पायाचा स्पर्श माझ्या जीवनाला झाला असता आणि मी उद्धरून गेलो असतो. एवढी त्या गोपिकेंची भक्ती होती. काय झालं, त्या गोपिकेमध्येच एक गोपिका होती जिचं नाव चित्रगंधा होतं. चित्रगंधा त्या गोपिकेचं नाव होतं. त्या चित्रगंधेने ती चित्र काढण्यामध्ये एवढी तयार होती की जशाला तसं चित्र काढत होती आणि चित्र काढत असताना जर एखाद्या वेळेस त्या ठिकाणी म्हणजे आपण आरशात पाहतो का काय अशा पद्धतीचं चित्र ती काढायची. तिने भगवंताचं ब्रह्मज्ञान देवे सांगो पाठवला, तोही रडवला नामा म्हणे, तोही रडू लागला नामा म्हणे. वा, उद्धवाचे उद्गार आहे. महाराजांनी प्रमाण सांगितलं, ब्रह्मज्ञान देवे सांगो पाठवला. ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी देवाकडे पाठवलं होतं, देवाने गोपिकेंकडे पाठवलं होतं. परंतु गोपिकेची भक्ती बघून तो उद्धव सुद्धा रडायला लागला. एवढी त्या गोपिकेंची श्रेष्ठ भक्ती होती. त्या चित्रगंधा चित्र काढण्यामध्ये तयार होती. तिने भगवंताचं एवढं सुंदर चित्र काढलं होतं. हा देव आपल्याशी बोलतो का काय, किंवा भगवान परमात्मा पुढे उभे आहेत का काय, एवढे अशा पद्धतीने त्या भगवंताचं चित्र काढलं होतं. एवढं सुंदर चित्र काढलं होतं. तिने ते उद्धवाला चित्र दाखवलं. उद्धवाने चित्र पाहिलं आणि उद्धव म्हटला, वा काय सुंदर आहे, माझा कृष्ण कन्हैयाच इथं उपस्थित आहे काय, असं मला वाटतंय.
त्या भगवंताचं चित्र पाहता पाहता त्या उद्धवाने सांगितलं, चित्रगंधे चित्र तर खूप सुंदर काढलंच गड्या, परंतु या चित्रामध्ये एक चूक ठेवली म्हणले. काय चूक आहे म्हणले? त्यावेळेस तिने सांगितलं, तू चित्र सुंदर काढलं परंतु या चित्राला तू पाय काढण्याचेच विसरले. त्यावेळेस त्या चित्रगंधेने दिलेलं उत्तर सुंदर आहे गड्या. चित्रगंधा म्हणते, मी मुद्दाम या चित्राला पाय काढले नाही. याचं कारण जर काही असेल ना, अरे ज्याला पाय होते तो तर निघून गेला, कदाचित जर या चित्राला पाय काढले असते आणि हे चित्र जर निघून गेलं असतं ना, तर आम्ही कशाच्या सहाऱ्याने जीवन जगायचं होतं? या चित्राकडे पाहून तर आम्ही जीवन जगतोय ना. एवढी त्या गोपिकेंची निरपेक्ष स्वरूपाची भक्ती होती. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की त्या भगवंत गोपाळांचे असं कोणतं काय त्यांच्याकडे होतं की त्याचा छंद देवाला लागला होता. अशी त्या गोपाळांची गोपिकेंची काय भक्ती होती की त्याचा छंद देवाला लागला होता. तर त्या गोपिकेंच्या जीवनामध्ये, त्या गोपाळांच्या जीवनामध्ये निरपेक्ष स्वरूपाची भक्ती हेच त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन होतं. आणि तेच धन त्या भगवंताला लागत होतं, दुसरं काही लागत नाही. भगवान परमात्मा तोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. भगवंताला सगळं आहे परंतु खरं प्रेम देणारी भक्ती करणारी भक्त भगवंताला भेटत नाहीत. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, एवढा त्यांचा त्या भगवंताला या भक्तांचा छंद लागलेला आहे, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. महाराजांनी पुढे उदाहरण दिलंय की काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. भगवंताला असा काय उपास पडला होता हो की भगवान परमात्म्याने त्या विदुराच्या कन्या भक्षण केल्या. काय भगवंताकडे, काय देवा घरी न मिळेची अन्न, काय देवा घरी न मिळेची अन्न खाय भाजीपान द्रौपदीचे, हे असं उदाहरण आहे. देवा घरी काय अन्न मिळत नव्हतं का? देवाकडे काय नव्हतं, परंतु भगवंताने त्या विदुराच्या कन्या भक्षण केल्या. असं विदुराकडे होतं काय? तर विदुराकडे फक्त निरपेक्ष स्वरूपाची भक्ती होती, दुसरं काहीच नव्हतं विदुराकडे. निरपेक्ष स्वरूपाची भक्ती त्या विदुराकडे होती. एवढंच त्या विदुराकडचं धन होतं. मग असं असणारं धन भगवान परमात्मा ज्यावेळेस शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला गेले त्यावेळेस दुर्योधनाने 56 प्रकारचे भोग भगवंतासाठी तयार ठेवले होते. परंतु भगवंताने त्या दुर्योधनाला सांगितलं, म्हणले मी माझ्या जेवणाचं निमंत्रण विदुर काकाला आधीच देऊन आलोय. विदुर काकाला माहित सुद्धा नव्हतं हा माझ्याकडे जेवायला येणार आहे म्हणून. विदुर काकाला माहित सुद्धा नव्हतं हा जेवायला येणार आहे. भगवान परमात्मा आल्याच्या नंतर भगवंताला जेवण्यासाठी काय करावं, भगवंताला जेवण्यासाठी काय करावं, तर त्या ठिकाणी कन्या ज्या होत्या ना, त्या विदुर काकाने कन्या शिजवल्या, भगवंताला खाण्यासाठी दिल्या. महाराज म्हणतात काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. आणि शेवटी उदाहरण देतात, तो का म्हणे कुब्जादासी रूप राशी न कळा. त्या कुब्जेचं असं कोणतं रूप होतं. भगवान परमात्मा मथुरेत आल्याच्या नंतर ती कुब्जा चंदन घेऊन कंसाकडे निघाली होती. भगवंताने त्या कुब्जेकडे पाहिलं आणि विचारलं, कोणासाठी चंदन घेऊन चालली? त्यावेळेस त्या कुब्जेने सांगितलं, म्हणले आता मी कंसासाठी घेऊन चालले होते परंतु तुमच्या दोघांकडे पाहिल्याच्या नंतर आता मी त्याला हे चंदन देणार नाही. मी हे चंदन तुम्हालाच देत आहे, तुम्हीच लावा हे चंदन. त्या भगवंताने त्या कुब्जेच्या मनातला भाव जाणला, ते चंदन आपल्या कपाळाला लावला आणि त्या कुब्जा 3 ठिकाणी वाकडी होती. कुब्जेच्या पायावरती भगवंताने आपला पाय दिला, वरती हनुवटीला धरला आणि त्या कुब्जेला सरळ केला आणि अत्यंत रूपवान त्या कुब्जेला बनवलं. महाराज म्हणतात, तुका म्हणे कुब्जादासी रूपराशी न कळा. अत्यंत रूपाने हीन असणारी, दिसण्यालाही 3 ठिकाणी वाकडे असणारी अशी कुब्जादासी होती. तरी सुद्धा भगवान परमात्म्याने तिचा उद्धार केला. असं काय होतं तिच्याकडे? तर काहीच नव्हतं. तिच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी निरपेक्ष स्वरूपाची भक्ती होती आणि भगवान परमात्म्याला फक्त आणि फक्त तेवढी एक भक्तीच लागते. म्हणून मला असं वाटतं, जर भगवंतालाही आपला छंद लागावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? निरपेक्ष स्वरूपाची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली. कशी केली? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे. आम्हाला त्या भगवंताच्या संगतीचं सुख आम्हाला आमच्या जीवनात लाभलं, परंतु ती भक्ती भगवंताचं सुख भेटण्यासाठी आम्ही आमच्या जीवनात भक्ती केली. परंतु कशी भक्ती केली? तर उद्वेग सांडोनी.
उद्वेग सांडून म्हणजे उद्वेग या शब्दाचा अर्थ असा आहे आशारहित निरपेक्ष स्वरूपाची भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये केली, त्याचा परिणाम तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत असेल, देवालाही आपला छंद लागावा असं वाटत असेल, तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची निरपेक्ष भक्ती केली पाहिजे. महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते, अशी भक्ती तुम्ही तुमच्या जीवनात करा म्हणजे देवाला सुद्धा तुमचा छंद लागेल. असं जीवन आपलं असलं पाहिजे. असंच जीवन ज्यांचं आहे ते असे असणारे निरपेक्ष स्वरूपाची भक्ती जे आपल्या जीवनामध्ये करतात ते हरिभक्त परायण आपले प्रेमानंद महाराज शास्त्री आंबेकर यांच्या सहयोगाने यांच्या माध्यमातून गेल्या 74 दिवसापासून ही प्रवचन रूपी सेवा चालू आहे. त्याचं हे 75वे पुष्प अमृत महोत्सवी पुष्प मला गुंफण्यासाठी महाराजांनी आमंत्रित केलं. त्याबद्दल महाराजांचे मी शतशः आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण एवढे 1 तासभर माझं हे विवेचन ऐकलं. कसं झालं प्रवचन कसं नाही हे काही मी जाणत नाही, परंतु जशी झाली असेल सेवा तशी भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व श्रोत्याच्या चरणी समर्पित करतो. मध्ये लाईट गेल्यामुळे थोडासा व्यत्यय आला होता, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मला सेवा करण्याची तुम्ही सर्वांनी ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. महाराजांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करोने घ्यावे तुमते विनूत असे, पायाच्या प्रसादे मज काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती, नोहे उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एक शेवटचं वाक्य आणि मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, हाथ मिले ना मिले दिल मिलाते रहिए, हात मिले ना मिले दिल मिलाते रहिए. कारण कोरोनाचा काळ आहे, आपल्याला खूप जीवन जगायचंय. नाही आपली भेट झाली परंतु या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण एकत्रित आहोत. हातात हात जरी नाही भेटला तरी आपण प्रेमाने हृदयाने एकत्रित येऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.